बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमास अटक 2,74,260 रुपये किमतीचा गुटखा व इतर साहित्य असा एकूण 10,74,260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची कारवाई। कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथकं तयार करून कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत माहिती उपलब्ध करून कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे। जावेद बागवान राहणार बिंदू चौक कोल्हापूर हा इनोव्हा गाडी क्रमांक MH12 HT 2421 मधून अवैध गुटख्याची वाहतूक घेऊन येणार असल्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकास माहिती मिळाली। सदर माहितीच्या अनुषंगाने दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने भोई गल्ली बिंदू चौक कोल्हापूर इथे सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असताना इसम नावे जावेद मलिक बागवान वय 38 राहणार कोल्हापूर यास त्याच्या कब्जातील टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी क्रमांक MH12 HT 2421 सह पकडलं। सदर गाडीमध्ये आर्यन सेंटेड सुपारी, आर्यन सेंटेड तंबाखू, M4 रॉयल जाफरानी जर्दा, RMD पान मसाला, मुसाफिर पान मसाला, M सेंटेड टोबॅको गोल्ड, V1 टोबॅको, रजनीगंधा फ्लेवर पान मसाला, विमल केशर युक्त पान मसाला असा 2,74,260 रुपये किमतीचा गुटखा तसेच इनोव्हा गाडी व इतर साहित्य असा एकूण 10,74,260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। नमूद आरोपी याच्या विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय। सदर गुन्ह्याचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेकरवी सुरू आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार अमित सरजे, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने व संजय पडवळ यांनी केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।